केरला सिरीजच्या पार्ट 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर या व्लॉगमध्ये केरला फेस्टिवलमधले विविध कार्यक्रम, त्यांच्या प्रथा परंपरा जाणून घेणार आहोत आणि कन्याकुमारीमधले मंदिरे, स्टॅच्यूज बघणार आहोत. तर सुरू करूया. पूर्ण रात्र आम्ही शबरीमालेचं दर्शन केलं, त्यामुळे आम्ही जरासं थकलो होतो. त्यामुळे संध्याकाळी एक लॉंग ड्राईव्हसाठी आम्ही निघालो. तर शबरीमालेचा पहिला व्लॉग बघितला नसेल तर हा पूर्ण व्लॉग बघून तो व्लॉग नक्की बघा. आता आम्ही वेमनाडच्या लेकवर आलो आहे आणि हा लेक मुव्हेबल आहे. म्हणजे हा सर्व 4 नद्या इथे येऊन या लेकला मिळतात आणि हा लेक पूर्ण कंटिन्यू होऊन समुद्राला मिळतो. आता आम्ही मारुती 800 मध्ये चाललो आहे, कारण अर्धे पब्लिक त्याच्यामध्ये आणि अर्धे पब्लिक आम्ही याच्यामध्ये विंटेज. आता आम्ही मंदिरात चाललो आहे. तिथे त्यांचं फेस्टिवलचं काहीतरी चालू आहे, तर तो परफॉर्मन्स आम्ही बघायला आलो इथे. त्या फेस्टिवलमध्ये येण्याचा काही प्लॅन नव्हता, पण सरांशी बोलता आम्ही सरांना सांगितलं की आम्हाला भरतनाट्यम बघायचं आहे, आणि बस सरांनी लगेच आम्हाला इथे या फेस्टिवलमध्ये आणलं. भरतनाट्यमच्याच बाजूलाच एक एनर्जेटिक आवाज आम्हाला येत होता, पण तो आवाज येतोय कुठून हे आम्हाला काही समजत नव्हतं. बस जसं जवळ गेलो तेव्हा समजलं हे आवाज होता चेंदामेलमचा. या फेस्टिवलला वृश्चिकम असे बोलले जाते आणि हा सण नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात केला जाणारा कुमारनुल्ल त्रिकातिका उत्सवम या असं उत्सवाला नाव दिलं आहे. संध्याकाळी चमकदार दिवे लावणे हा या उत्सवाचा वैशिष्ट्य आहे.
हे कुमारनाल्लूर देवीचं मंदिर केरळमधील कोट्टेममधलं. या मंदिरात भगवती मातेचं देवीचं मंदिर आहे. केरळमध्ये पसरलेल्या 108 मंदिरांपैकी सर्वात महत्त्वाचं मंदिर. ऐतिहासिक, पौराणिक आणि वैज्ञानिक स्रोतांनुसार हे मंदिर 2400 वर्षापूर्वी जुने आहे. हाँ हाँ स्तंभ है ना वो, इधर देखो उसमें फ्लैग डाला है। दैट मीन्स जो फेस्टिवल है ना, तो वो फ्लैग होइस्ट करो। दैट मीन्स चालू है यहाँ। अभी चालू, दैट मीन्स फेस्टिवल चालू है। वो नहीं रहेंगे तो फिर खाली स्तंभ रहेगा। अब फेस्टिवल स्टार्ट होने का टाइम ये फ्लैग होइस्ट करेगा, फेस्टिवल रिमूव होने का लास्ट डे निकाल देगा। वही वो फ्लैग है। ओरिजिनली देता ना, जो नट से फिट करके ऐसा कुछ करता है। है ना, अचानक चंदा मेलम वाजवणाऱ्यांचा आवाज वाढला. त्यांची एनर्जी वाढली आणि त्यांची एनर्जी पाहण्यासारखी होती. सर्व इव्हेंट संपले, पण एक स्पेशल परफॉर्मन्स बाकी होता. त्यासाठी मंदिरात परिसरात गर्दीसुद्धा वाढली होती आणि आम्ही पण थोडासा वेट केला. आणि तो परफॉर्मन्स म्हणजे गंगाचा व्हायोलिन परफॉर्मन्स. सुप्रभात मित्रांनो, वेलकम टू डे 3 इन केरला. पहाटे पहाटेच पक्ष्यांचा किलबिलाट. आम्ही जिथे 2 दिवस राहिलो
त्या एरियाचं नाव आहे कर्तृती. राईट साईडला मी स्पेलिंग देतो आहे. पहाटे आम्ही सर्वांनी श्रीकृष्ण स्वामी मंदिरात दर्शन केले. ज्यांनी शबरीमालेचा फर्स्ट व्लॉग बघितला असेल त्यांना या मंदिराची माहिती असेल. इकडेच ना. बिजू सरांच्या फॅमिलीला बाय बाय करून आम्ही निघालो कन्याकुमारीला. थँक्यू मॅडम, ज्यांनी आम्हाला रोज नवीन नवीन केरला पद्धतीचे जेवण वाढले. थँक्यू बिजू सर, ज्यांनी या ट्रिपमध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. आणि माय फेवरेट आजी. असाच आशीर्वाद राहू दे. स्वामी शरणम. आणि कोट्यम रेल्वे स्टेशनवरून आम्ही निघालो कन्याकुमारीला. पहिला आमचा प्लॅन होता की आम्ही तिरुवनंतपुरमला जाऊ, पण तिरुवनंतपुरम पद्मनाभ स्वामी मंदिर हा दुपारी 4-5 वाजता नंतर बंद होतो. त्यामुळे आमचा प्लॅन थोडा चेंज झाला आणि आम्ही कन्याकुमारीला गेलो. बारिश मध्ये वो साइकिल से नया क्रिएट हो रहा है. दिसतंय का? आता आम्ही कन्याकुमारीला पोचलो. बट कन्याकुमारीवरून रॉक मेमोरियल काय 10 मिनटावर आहे आणि आता 10 मिनटंच बाकी आहेत 4 वाजायला. नंतर तिकीट संपतील. तर आमची 2 माणसं गेलीत पुढे, 4 माणसं गेलीत पुढे. तर बघूया. थँक्यू भावना. कन्याकुमारी टेम्पलच्याकडे चाललो आहे आणि तिथे जाण्यासाठी ना तिकीट काढून आम्ही बोटीने जाणार आहे. यासाठी लाईन आहे. मला पण घे रे, मला पण घे.
थँक्यू. मंदिराकडे जाण्यासाठी पण एक तिकीट आहे. कितीचं आहे रे तिकीट? 30 रुपयाचं. विवेकानंद रॉक मेमोरियल याचा इतिहास असा आहे की 1893 मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले. पोहत जाऊन त्यांनी विशाल शिलेवर बसले. या ठिकाणी बसून त्यांनी ध्यानधारणा केली. आज तेच ठिकाण विवेकानंद रॉक मेमोरियल या नावाने ओळखला जातो. करून ना करू. जिथे पार्वती मातेने भगवान शंकरासाठी एका पायावर तपश्चर्या केली, हे ते ठिकाण. आणि हा तुम्ही समोर पाहत आहात तो कन्याकुमारी येथील तिरुवल्लुवर यांचं स्मारक. तिरुवल्लुवर हे एक तमिळ कवी आणि एक संत होते आणि हा स्मारक भारतीय स्थापत्य शैलीनुसार बांधला गेलाय आणि हा आतून पूर्ण पोकळ आहे. आता क्लोजिंग टाईम झालेला आहे. शेवटचे आम्हीच आहेत. तर सर्व झालं आहे बघून आता आमचं.